माई ओ माई ओ चित्रा सिलेक्ट झाली, नोकरी मिळाली तिला. अगं काय सांगतेस काय? हो, तिचा फोन आला होता की काय आता? जस्ट फोन आला होता. फोन ठेवला आणि तुम्हाला सांगायला आले. बरं निघाले का ते माई? देवच पावला ग बाई, तुला नोकरी मिळाली ते. काहीतरी गोडधोड करूया आपण जेवणात. हा आणि त्या दोघांच्या आवडीचा स्वयंपाक करूया आज. काय हा? चालेल. तुला ठाऊकच असेल ना काय काय हो, ते. हो, हो. जा जा, पण मी आलेच. मेघना, येऊ का ग मदतीला? अहो नाही दादा, झालंच आहे सगळं. आता ते आले की पानं घ्यायची फक्त. पण माई काही म्हणा, बाकी आदित्य आणि मेघनाने चित्राची तयारी उत्तम करून घेतली होती. नाही हो दादा, मी फक्त सपोर्ट केला बस. तयारी आदित्यनेच करून घेतली होती असं म्हणायचंय ना तुला? बरं तसं तर तसं आ बरं, अण्णांना फोन करून कळव बरं का चित्राला नोकरी लागल्याचं. म्हणजे काय, फोन करणारच, पण चित्र आल्यावर, म्हणजे दोघेही बोलू. चालेल, काही हरकत नाही. बरं मेघना, तू सुद्धा तुझ्या बाबांना फोन करून कळव बरं का चित्राला नोकरी लागल्याचं. नाही, त्यांनी खूप धडपड केली होती ना चित्राला नोकरी मिळवण्यासाठी. मग अगदी बरोबर आहे. हो हो कळवते ना. हो, कळवेन नाही चालणार, ताबडतोब कळव. नाही तर राहिलं की राहून जातं ना. मग बातमी ताजी आहे, गरम आहे, तेव्हाच सांगण्यात मजा आहे. काय अगदी करेक्ट. चल 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 चल, फोन कर फोन कर. चल चल चल. बाबाजी बाबाजी बाबाजी, अहो तर काय करू मी या मेघनांचं? किती वेळा त्यांना मी समजावून सांगितल्या गोष्टी, काही वेळा तर स्पष्टपणे सांगितल्या, तरी त्यांच्या लक्षात काय येत नाही हो. माझं चुकलं. मी ना सरळ नानासाहेबांना जाऊन भेटायला हवं होतं आणि त्यांना सगळं सांगून टाकायला हवं होतं. जय हो. मी बाबाजी तसंच करतो. मी नानासाहेबांना जाऊन भेटतो आणि त्यांना सगळ्या गोष्टी सांगून टाकतो. म्हणजे मग नाही हो, पण नाही हो, आमच्या बॉस आहेत ना माधवी मॅडम, त्यांना शब्द दिलाय ना. जय हो, जय हो. बाबाजी, मी माधवींची एकदा परवानगी घेतो. हा, म्हणजे मग पुढच्या कामाला लागायला मोकळा. जय हो बाबाजी, जय हो. माधवी 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 माधवी, मला माहिती आहे तुम्ही खूप गडबडीत आहात, तुम्ही खूप कामात आहात, पण बघा मी ना इथे खूप टेन्शन मध्ये आलोय. अहो आता गोष्टी म्हणजे फार पुढे गेल्या. तो तुम्ही माझं प्लीज ऐका. नाही नाही नाही, तुम्ही ऐका माझं, ऐका म्हणजे ऐका, कारण मला खूप बोलायचंय, मला खूप सांगायचंय तुम्हाला. अहो माधवी माधवी, आता तर कहर झाला हो, कहर झाला. आता मी त्या विचित्र आणि आपल्या 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 जावई बापूंना मी पाणीपुरी खाताना पाहिलं. नाही नाही, आणि ते नुसतेच पाणीपुरी नव्हते खात, मध्येच त्या विचित्राला काय ठसका लागला, तर जावे बापूंनी काय पाठ थोपटली तिची, तिला पाणी पाजलं. मग नंतर त्या विचित्राने जावे बापूच्या हातावर हात ठेवला हो, हातावर हात ठेवला. हे मी नाही सहन करू शकत हो माधवी. मी काय म्हणतो, मी का नाही. आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट, अहो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या विचित्राला जावई बापूच्या ऑफिसमध्येच नोकरी मिळाली हो. म्हणजे आता कर झाला की नाही, म्हणजे आता सकाळ दुपार संध्याकाळ रात्र हे दोघे पाणीपुरी खात फिरणार हो. नाही नाही, मी हे नाही सहन करू शकत. मी 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 तुमची परवानगी घ्यायला फोन केला हो. मला परवानगी द्या, मी नानासाहेबांना जाऊन भेटतो आणि सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावून टाकतो. खरंच ना. अहो हो, अहो माधवी, मला काळजी आहे हो. अहो बाप आहे मी मेघनांचा, त्यांच्या संसाराची काळजी आहे हो मला. मी तिकडे जाऊन काही रागराग नाही करणार, कुणाशी चिडून नाही बोलणार. मी अगदी चांगल्या शब्दात त्यांना समजावून सांगेन. नाही अहो, मी बघा, मी तुम्हाला हल्ली जो काही शब्द देतो तो पाळतो की नाही? हा, पाळतो ना. हा, मी नीट चांगला वागीन त्यांच्याशी. मला तुम्ही फक्त एकदा परवानगी द्यावं त्यांच्याकडे जायला. नाही नाही नाही, तुम्ही नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. प्लीज 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 मला परवानगी द्या. जय हो, जय हो. परवानगी. जय हो. हो 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 हो. मी अगदी नीट, अगदी छान जाऊन वागीन, बोलीन. मी कोणाचाही अपमान नाही करणार. हा, कोणावरही चिडणार नाही हो. पण काय करू, मला खूप काळजी वाटते आणि मला इथे टेन्शन आलं हो. तुम्ही पण नाही तिथे. मी जाऊन सगळं व्यवस्थित करून येईन. हा हा, बरं तुम्ही आता तुमच्या कामाला लागा. हा, जय हो, जय हो, जय हो.
आज जरा नेहमीपेक्षा जास्तच उशीर झालाय नाही? ट्रॅफिक लागलं असेल बहुतेक. माई सत्र नसेल ना? चित्राने आजपासूनच कामाची सुरुवात केली. बघ आलेच. आले माई. या नोकरी मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. बरं चला, सगळेजण वाट बघतात तुमची. आदित्य, अरे तुलाही कॉंग्रॅट. तुझी शिष्य पास झाली ना. अरे थँक्यू थँक्यू. हे बरं, पेढ्या आणले ना? हो आणलेत ना. हा चला चला चला. माई. झालं ना मनासारखं? हो माई, पण खरं सांगू का, हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळेच शक्य झालंय. चित्रा, अगं आम्हाला वाटलं तू आजपासूनच काम सुरू केलंस की काय. बरं, आता आधी अण्णांना फोन करून कळव. हं? हो माई. हो. आणि हातपाय धुवून ये आणि देवासमोर पेढे ठेव आणि मग सगळ्यांना दे. काय? अगं लवकर, भूक लागली आहे मला. आवर पटकन, चल. हो बाई, आटप कधीचा थांबलाय जेवायचा. पण चला. आलोच. हा. हो. मोठं टेन्शन गेलं असेल आता आदित्यचं. अरे चल ना आदित्य, येतोयस ना जेवायला? थांबलेत सगळे. हो येतोय ना. मेघना, मस्त वाटतंय आज. म्हणजे काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतंय. छान झालं ना चित्राला नोकरी मिळाली. हो, खरंच खूप छान झालं. इथून पुढेही असंच चांगलं घडावं हीच इच्छा. तिने योग्य निर्णय घ्यावेत, बस. मेघना, चित्राने मनोजला फोन केला होता माझ्यासमोरच. मी पण बोलणार होतो त्याच्याशी. आदित्य, अरे चला जेवायला. थांबलेत सगळे. मी म्हंटलच तरी बाहेर सगळ्यांना, आपण मला अगदी थांबलोच जेवायचे, पण ही जोडगोळी गप्पा मारत बसली असेल. काय येताय की नाही का मुहूर्त बघू. आई, चल. हा, चला लवकर आता. हॅलो, अण्णा काका, मी सतीश बोलतोय. हो हो, आम्ही सगळे मजेत आहोत. तुम्ही कसे आहात? बरं ऐका ना, एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी फोन केलाय. नाही हो, नाही काका, लग्नाची बातमी नाही. हे बघा, बातमी आनंदाची आहे पण वेगळी आहे. मी असं करतो, चित्राकडे फोन देतो, चित्राच तुम्हाला बातमी सांगेल. हो, देतो. अण्णा, अण्णा, मला इथे मुंबईत नोकरी मिळाली. थँक्यू अण्णा. आणि मुख्य म्हणजे ना, ती नोकरी आदित्यच्याच ऑफिसमध्ये मिळाली आहे. हो अण्णा, मी खूप खुश आहे. हो हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी काळजी घेईन आणि तुम्ही काळजी घ्या स्वतःची. ठेवते. काय म्हणाले? खूप खुश होते आणि मनापासून अभिनंदन म्हणाले. वाह. हो, आणि म्हणत होते की सुज्ञ लोकांबरोबर राहण्याचा हाच फायदा आहे. म्हणजे काय? सुज्ञ तर आम्ही आहोतच, पण चित्रा, नोकरी करण्याची कल्पना तुझी, त्यामुळे तू जास्ती सुज्ञ आहेस. सतीश दादा. चित्रा, ये ग लवकर. आले माई, आलेच. माई, हा, अण्णांना फोन केला होता. मग? खूप खुश होते ते. हो ना. बरं वाटतंय ना मला. पण हे सगळं कुणामुळे झालंय? बाप्पामुळे. त्याला कधीही विसरायचं नाही बा. म्हणून बाप्पाला नमस्कार कर आणि त्याला सांग, आतापर्यंत कसं सगळं छान छान झालंय आयुष्यात, तसं या पुढच्या आयुष्यातही सगळं आनंदी आनंद होऊ दे आणि मला चांगला नवराही मिळू दे. चल, नमस्कार कर, पेढे ठेव देवासमोर. छान, मनापासून प्रार्थना कर बाळा. माई, नमस्कार. अगं असू दे बाळा, यशस्वी हो. माई, मी नमस्कार करते. अगं. चला आता वाट सगळ्यांना पेढे वाट बघतात कधीचे. हो. चल
अगं मेघना तू घे. अगं गोड तुझ्या हाताने वाढ धर. अगं तू वाढ ना, तो तुझाच मान आहे. मान बिन काय काढलंस मध्येच. अगं तुला नोकरी मिळाली आहे, तू वाढ धर. अगं पण ती तुमच्या सगळ्यांमुळे मिळाली आहे ना, तू वाढ. अरे काय चाललंय तुमचं पहिल्या पहिल्या अरे गोड वाढा. दोघी मिळून वाढूया. हा. अरे तुझा इंटरव्ह्यू कसा झाला, तुला काय काय विचारलं, काय काय उत्तर दिलीस ते तरी सांग ना. बापरे, खरं सांगू का नाना, हा. मला ना काहीही लक्षात नाही त्यांनी मला काय काय विचारलं आणि मी त्याची काय काय उत्तरं दिलीत. मला फक्त एवढंच आठवतंय, मिस चित्रा, हा. यू मे कलेक्ट युअर अपॉइंटमेंट लेटर. अरे वा. छान छान. अण्णांची बोललीस की नाही, खुश झाले ना? हो, खूप खुश होते. Good. आणि मलाही ना खूप बरं वाटलं अण्णांशी बोलून. मनावरचं दडपण गेलं. अरे च्छा, कसलं दडपण होतं तुझ्या मनावर? अहो असं काय करता? ते लग्नाचं दडपण नव्हतं का तिच्यावर? त्या प्रकरणाबद्दल बोलतेय ती. कसलं प्रकरण? मला काहीच माहित नाही. विसरलात की काय इतक्यात तुम्ही? अहो ते नाही का, तिला स्थळ बघण्यासाठी म्हणून इथे पाठवलं आणि मग हा हा हा, आलं आलं आलं, लक्षात आलं. हा काय असतं माहिती का, हे लग्न न करणं वगैरे असतं ना, हे टेम्पररी फेज असते का. आता खूप भूक लागलेला माणूस काय चार चौघात हावरड्यासारखं सांगतो काय, मला भूक लागली म्हणून. हा, ते खाजगीत कबूल करतो. आत्ता विचारून पहा, एका पायावर तयार होते की नाही बघा. विचारा विचारा. काय ग चित्रे? त्याला आम्ही थोडक्यात काय, सध्या बरं का, सध्या अंबर सिग्नल आहे. कुठल्याही क्षणी ग्रीन होऊ शकतो. लिहून घ्या माझ्याकडून. काय सतीशराव? करेक्ट आहे नाना, करेक्ट आहे. काय ग? मी घेते. हॅलो, हा आई, मेघनाच बोलतेय, बोल. हा, काय? बाबा आत्ता इथेच आहेत? कशासाठी ग? आई अगं काय उलट सुलट बोलले म्हणजे इथे किती गोंधळ होईल. बरं ठीक आहे, बघते मी. पण आई अगं तू आधीच त्यांना थांबवून ठेवलं असतं म्हणजे बरं झालं असतं ना ग. नाही, जेवतोच होत, म्हणजे झालंच आहे, होतच आलंय. ठीक आहे, बघते मी. काय आता कशासाठी येत आहेत बाबा? चित्रावरून आता काय बोलतायत देव जाणे. कुणाचा ग फोन? फुंकर मार, पाणी दे पटकन तिला. आठवण काढली कोणीतरी. आई किंवा अण्णा. काय ग? पाणी घे, पाणी घे. काय ग, तू एवढी नर्वस काय? नाही, काय नाही. फोन कोणाचा होता? हा ते आत्ता कोण? अगं बाई, बाबा. नमस्ते बाबा, या ना, या या, बसा. बाबा तुम्ही बोलला नाही तुम्ही इकडेच येताय म्हणून. म्हणजे अगं आत्ताच भेटलो होतो आम्ही. चित्राने तुला फोन केला होता ना की तू ये, आपण पार्टी करूया. तू म्हणाली नाही तुम्हीच या घरी, म्हणून आम्ही निघालो. पण चित्राला राहवत नव्हतं. ती म्हणाली की निदान एक प्लेट पाणीपुरी तरी खाऊया, म्हणून आम्ही थांबलो वाटेत आणि पाणीपुरी खात होतो. तेवढ्यात बाबा भेटले अरे आम्हाला. या या या, बसा बसा सुरेशराव. बघा हो मुलं कशी जेवण झाल्यानंतर पाणीपुरीचा विषय काढतायत. तोंडाला पाणी सुटणार नाही का? आणि बऱ्याच दिवसात आमच्याकडे पाणीपुरीचा बेत झालेला नाहीये. बाबा पेढे. नाही, आजकाल शुगर वाढली माझी, गोड खायचं नाहीये मला.
पण काय झालं सुरेशराव, एनिथिंग सिरियस? होय नानासाहेब, अहो खरं तर तुमच्याशी आणि माई साहेबांशी मला खूप महत्वाचं बोलायचं होतं, म्हणून आलो मुद्दाम. बर. हो झालंच आहे माझं, आले. होऊ द्या माईसाहेब, होऊ द्या. आरामात होऊ द्या, मी बसतो. बरं बसा तुम्ही, मी जरा आलो हात धुवून. तो आदित्य त्यांना काही विचार काय हवाय? हो बाबा, तुम्ही सरबत वगैरे घेणार का? नाहीतर मी असं करतो, कॉफी आणतो तुमच्यासाठी. आलोच मी, हात धुवून कॉफी घेऊन येतो. नाही खरं बाबा, तुम्ही काय बोलणार आहात नानांशी? तुम्ही आहात ना इकडे, कळेल ना. बाबा प्लीज काही उलट सुलट बोलू नका, प्लीज. बाबा तुम्ही 2 मिनिटं आमच्या खोलीत येता प्लीज, 2 मिनिटं. चला ना. बाबा इतकं तडकाफडकी येणं इतकं काय झालंय? काय झालंय हे तुम्ही मला विचारताय? अहो तुम्हाला किती वेळा समजावून सांगितलं मी, काय काय नाही सांगितलं तुम्हाला. अहो पदरात जळता निखारा घेऊन फिरताय तुम्ही. बाबा प्लीज प्लीज अति करू नका. अति करतोय मी? अहो जावई बापूंना आणि त्या त्या विचित्राला एकत्र फिरताना पाहिलाय, पाणीपुरी खाताना, आणि काय काय करत होते ते तिकडे. बाबा चोरून नव्हते गेले ते, तुम्ही इथे येणार होतात हे माहिती नव्हतं त्याला, म्हणाला तो बाहेर. हे खरं म्हणजे त्यांनी मलाही बोलावलं होतं, मी नाही गेले. आणि अहो येता येता खाल्ली त्यांनी पाणीपुरी, तर त्याचा इतका इशू का करताय तुम्ही? आणि ही गोष्ट तुम्ही नानामाईंना सांगणार आहात का? हो सांगणार आहे मी. अहो विषवल्ली मुळातच उपटावी लागते, त्याचा वृक्ष होईपर्यंत वाट बघणार आहात का तुम्ही? हो पण बाबा असं. तुमची कॉफी. हा. बाहेर सगळे वाट बघतायत, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना नानामाईंशी? हो 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 हो. या या सुरेशराव या, बसा. बोला, काय म्हणत होता तुम्ही? नाही तुम्ही एवढ्या लगबगीने आला, याचा अर्थ काहीतरी गंभीर गोष्ट असणार, काही काळजीचं नाही ना? काळजीच आहे, आयुष्याचा प्रश्न आहे हो माईसाहेब. म्हणून म्हटलं वेळ घालवण्यात अर्थ नाही, तडक निघून आलो. हो कारण मी विसरले ना सांगायला. सॉरी हा बाबा, मध्ये बोलतेय म्हणून. आणि तुम्ही सांगितलेलं सांगायची विसरले त्यासाठी पण सॉरी. अगो बाई, असं काय सांगितलं तरी काय ह्याने तुला? हो काय नाही माई, बाबांनी जशी चित्रासाठी चांगली नोकरी शोधली होती ना, तसंच बाबांनी चित्रासाठी चांगलं स्थळही आणलंय. हो ना बाबा? हो हो. एक स्थळ आलंय चित्राताईंसाठी, म्हटलं त्यांची पत्रिका घेऊन जावं. काय होय, आयुष्याचा प्रश्न आहे ना, आयुष्याच्या गोष्टी आहेत त्या. असे चांगले योग हुकता कामा नयेत हो. म्हणून इतकी रात्र झाली ना तरीही मी आलो, निघून आलो लगेच तुमच्याशी बोलायला. तुमचं म्हणणं अगदी पटलेलं आहे मला सुरेशराव. आम्ही आत्ता जेवताना तेच बोलत होतो नाही संजीवनी? हो ना. नाही म्हणजे खरं तर अण्णांनी तिला ह्याच्यासाठीच इथे पाठवलं होतं, पण हिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. हो ना ग चित्रा? हो. नाही म्हणजे आता काही लग्न करायला हरकत असेल असं नाही बाई वाटत आम्हाला. काय ग? हा काय आहे माईसाहेब, अहो या लहान वयात गोष्टी, अशा गंभीर गोष्टी यांच्या लक्षात येत नाहीत हो. म्हणूनच आपण
मोठ्या लोकांनी पुढाकार घेऊन त्यांना समजावायचं असतं ना. नाही खरं आहे, पण काय लग्न तिचं आहे, तिला करायचं आहे, तेव्हा तिच्या मर्जीविरुद्ध काही करणं योग्य नाही, नाही का? नाही नाही, ते ते अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे ते. हो ना. आणि अशा गोष्टींमध्ये जबरदस्ती करता उपयोगी नाही, नाही का? म्हणजे असं आम्हाला तरी सगळ्यांना वाटतंय. नाही, तुमचं बरोबर आहे हो माईसाहेब, जबरदस्ती बिलकुल कामाची नाही. पण काय आहे, ज्या गोष्टी ह्या लहान मुलांच्या लक्षात येत नाहीत त्या आपल्या मोठ्या लोकांच्या लक्षात येतात ना, आणि म्हणूनच आपण त्यांना ते सगळं समजावून सांगायचं असतं. मी काय म्हणतो नानासाहेब, माईसाहेब, जावे बापू, की स्थळ बघायला काय हरकत आहे, नाही का? पुढच्या गोष्टी पुढे होत राहतील हो. पत्रिका बघणं, जोडवणं, भेटी होणं, ते काय होतच राहील. नानासाहेब, चांगली मुलं भाग्याने मिळतात हो, हो की नाही हो माईसाहेब? भाग्याने मिळतात. आणि समोरून भाग्य आपलं दार ठोठावत असताना आपण ते उघडलं नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच नाही का नानासाहेब? बर, हे नानासाहेब, त्याच्यामध्ये मुलाची सगळी माहिती आहे. तुम्ही सगळ्यांनी आपापसात चर्चा करा. सतीशराव, यांना, चित्राताईंना पण समजावा, आणि मग मला कळवा, मग मी गाडी पुढे नेतो. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे सुरेशराव. आम्ही सगळे बोलूच आणि चित्राचंही मत विचारात घेऊ. चित्रा नाही म्हणणार नाही याची खात्री आहे. मी स्वतः येईन आणि चित्राची पत्रिका आणि तिची माहिती तुम्हाला देईन. काय नाना? अगदी बरोबर.